नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या तासिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मी शिंदे मुकुंद सखाराम, हिल रेंज एज्युकेशन सोसायटीचे हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार या शाळेतील गणित आणि विज्ञानाचा शिक्षक. आज आपण विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनिक संयुगे याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये कार्बनचे महत्त्व अधिक आहे. आपली ओळख, तुमची ओळख, माझी ओळख कशामुळे होते? ती DNA आणि RNA यांच्यामुळेच होते. आणि मुळात ते जे DNA आणि RNA जे आहेत हे कार्बनी संयुगांपासून बनलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिकत असताना कार्बनची ओळख, थोडे आठवा, कार्बनी संयुगामधील बंध याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर मानवी शरीरामध्ये 65% ऑक्सिजन तर 18% कार्बन आहे. म्हणजे याच्यावरून आपणाला महत्त्वाचं लक्षात येतं की कार्बन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आत्ताच एक स्क्रीनवर एक चित्र दिसते. चित्र तुम्ही ओळखलं असेलच. कोणतं चित्र आहे? तर चित्रामध्ये हिरा दिसतो. याविषयी तुम्हाला माहिती आहे, हिरा हा अतिशय मौल्यवान आहे. इयत्ता 9वी मध्ये कार्बन या प्रकरणामध्ये त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. हिरा अतिशय मौल्यवान आहे, दुर्मिळ आहे. दुसरं चित्र यामध्ये आपणाला ग्रॅफिनचं आहे. अर्थात ग्रॅफिन हा कार्बनचंच एक संयुग आहे, एक रूप आहे. आणि याचा हे एक नवीन आहे. ही आकृती कशाची आहे? फ्लोरीनची आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने हजारो संयुगे या कार्बनपासून निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून कार्बन एक आपल्याला मिळालेली देणगी आहे, हे लक्षात घ्या. तर आपण या भागांचा यामध्ये विचार करत असताना आपण कार्बनी संयुगांकडे हळूहळू जाणार आहोत. तर तुम्हाला यामध्ये काही आकृत्या दिसत आहेत, चित्र दिसत आहेत. या चित्रांमध्ये याच्या चित्रांचं निरीक्षण करा आणि याची विभागणी मात्र करत असताना बघा, दैनंदिन जीवनात आढळणारी ही आपण वापरतो अशी पदार्थ या ठिकाणी दिलेले आहेत. त्या पदार्थाची धातूपासून बनवलेल्या काचेच्या व इतर वस्तू अशा पदार्थांमध्ये त्याची काय करायची आहे? आपणाला विभागणी करायची आहे. आता ही विभागणी करत असताना धातूच्या वस्तू आहेत. कोणती धातूची वस्तू आहे? तर आपणाला या आकृतीमध्ये सळ्या दिसत आहेत. त्याच्यानंतर काही पाईप दिसत आहेत धातूच्या. दुसरी आकृती काचेच्या वस्तू. तर ही आकृती जी मगाशी आपणाला याच्या अगोदरच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत होती, ती बाटल्या ज्या आहेत त्या काचेच्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर इतर वस्तूंमध्ये त्याची विभागणी करत असताना या सर्व वस्तू इतर वस्तू आहेत. यामध्ये ही जी आकृती आहे यामध्ये कपडे दिसत आहेत. कपडे, घरातील फर्निचर जे लाकडी वस्तूंपासून बनवलेलं आहे. दुसरे औषधे. यामध्ये या आकृतींमध्ये आपल्याला काही कडधान्य दिसत आहेत, काही फळे दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण मगाशी जे वस्तू पाहिल्या होत्या त्याचे आपण विभागणी या पद्धतीने केलेली आहे. यानंतर आपण इयत्ता 9वी मध्ये
कार्बन हे जे प्रकरण होतं या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे, तर त्याविषयी थोडीशी उजळणी, थोडंसं आठवूया की आपणाला काय काय माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, संयुगाचे प्रकार कोणते आहेत? आता मला सांगा, संयुग म्हणजे काय? तर संयुग म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये असतील, ते रासायनिक पद्धतीने एकत्र घेतली, एकत्र तयार झाली, त्याच्यावरती रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून मिळणारा जो पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणायचं? संयुगे म्हणतो. मग अशा संयुगांचे प्रकार किती आहेत? तर संयुगांचे प्रकार या ठिकाणी 2 आहेत. पहिला प्रकार आहे सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा या ठिकाणी आपण विचारात घेऊ की अन्नपदार्थ आहेत, धागे आहेत, कागद आहे, औषधे आहेत, लाकूड, इंधने या नेहमीच्या वापरातील वस्तू आहेत. या वस्तू अनेकविध संयुगाच्या बनलेल्या आहेत. या संयुगामध्ये सामायिक असलेला घटक कोणता आहे? घटक मूलद्रव्य कोणते आहे? आता मगाशीच आपण ज्या वस्तू पाहिल्या त्या पुन्हा या ठिकाणी पाहू. तर या ज्या वस्तू आहेत या वस्तूंमध्ये कोणतं असं घटक मूलद्रव्य आहे? तर यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही 3 घटक मूलद्रव्ये मुख्यतः आढळतात. आता यामध्ये आपण कार्बन हे मूलद्रव्य आवर्त सारणीत कोणत्या गणात आहे? आपण आता कार्बनचा विचार करत असताना हळूहळू कार्बनविषयी माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे, करत आहोत. कार्बन हे मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये 4थ्या गणात आहे. आता ही जी आवर्त सारणी आहे, ही आवर्त सारणीमध्ये आपणाला कार्बनचं स्थान कुठं आहे? तर आपणाला कार्बनचं स्थान या ठिकाणी तुम्हाला इथं या चौकटीमध्ये आहे, हे कार्बनचं स्थान आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, कार्बनविषयी माहिती घेत असताना आपण कार्बनची संज्ञा काय? तर कार्बनची संज्ञा आहे C, बरोबर. अणुअंक, कार्बनचा अणुअंक आहे 6. कार्बनचे अणुवस्तुमान 12. लक्षात घ्या, कार्बनचे संयुग हा भाग घेत असताना आपल्याला कार्बनविषयीची माहिती घेतली पाहिजे. कार्बन म्हणजे काय याची प्राथमिक माहिती झाली पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी याचा विचार आता करत आहोत. तर कार्बनचे अणुवस्तुमान 12. अणुवस्तुमान म्हणजे काय? तर अणुवस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या, बेरीज. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की अणुवस्तुमान बरोबर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन, प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत? तर कार्बनच्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या असते 6. न्यूट्रॉनचे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच न्यूट्रॉन सुद्धा असतात, आणि म्हणून 6 अधिक 6 बरोबर 12. म्हणून कार्बनचं जे अणुवस्तुमान आहे ते 12 आहे या ठिकाणी. याच्या पुढं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण, कारण कार्बनचा अणुअंक आहे 6. लक्षात घ्या, कार्बनचा अणुअंक 6 आहे, त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण येतं 2 आणि 4. त्याची संयोजन झाली 4. आता लक्षात घ्या की इथं आपणाला इलेक्ट्रॉन स्वरूपण दिसत आहे. कार्बनचं हे कार्बनचा अणू म्हणजे अणुकेंद्र आहे. ही पहिली कक्षा आहे की ज्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि बाह्य कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे पहिली कक्षा जी आहे ती 2 के कक्षा किंवा त्याला आपण कवच म्हणतो. दुसरी कक्षा कवच एल आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये 4 आहेत आणि म्हणून त्याची संयोजन झाली 4. म्हणजे पहिली कक्षा पूर्ण आहे, संपृक्त आहे. दुसरी मात्र कक्षा असंपृक्त आहे, म्हणजेच अणुअंक त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन यामध्ये आहेत. आणि कार्बनविषयी आणखी माहिती घेत असताना कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. आता आणखी पुढे मगाशी आपण संयुगाचे प्रकार पाहिले. मग संयुगाचे प्रकार, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सेंद्रिय संयुगे, दुसरा प्रकार आहे असेंद्रिय संयुगे. मग सेंद्रिय संयुगे कशाला म्हणायचं? तर सेंद्रिय संयुगे म्हणजे काय? तर वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयुगास सेंद्रिय संयुगे म्हणतात. बघा, सेंद्रिय संयुगे हे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मिळणारे संयुग आहे.
तर असेंद्रिय संयुग म्हणजे काय, तर ही जी असेंद्रिय संयुगे जी आहेत ही आपणाला खनिजांपासून मिळणारी जी संयुगे आहेत याला आपण असेंद्रिय संयुगे म्हणायचे. दुसरं या ठिकाणी सर्व सेंद्रिय संयुगामध्ये जी सेंद्रिय संयुगे आहेत याच्यामध्ये अत्यावश्यक मूलद्रव्य किंवा महत्त्वाचं घटक जो आहे हा कार्बन आहे. लक्षात घ्या. मगाशी आपण पाहिलं की DNA आणि RNA विषयी म्हणजे आपले आनुवंशिक गुणधर्म जे आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणारे पेशीतील DNA आणि RNA यामध्ये देखील कार्बन हा प्रमुख घटक असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कार्बन हा किती महत्त्वाचा आहे. कार्बन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटक आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण कार्बनविषयी ही माहिती घेतोय. कार्बन हे प्रकरण थोडंसं मोठं आहे, परंतु लक्षात घ्या आपण त्याचा अभ्यास हा विस्तृतपणे सखोलपणे करणार आहोत. आता लक्षात घ्या, कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र. कार्बनविषयी इतकी भरपूर माहिती आहे, इतका अभ्यास आहे शास्त्रज्ञ करत आहेत की याचं एक आपण स्वतंत्र शाखा आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून याची स्वतंत्र अशी शाखा आहे. तर या आकृतीमध्ये तुम्हाला या चित्रामध्ये एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ ओहलर हे दिसत आहेत. आता या ओहलरांनी अमोनियम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया विश्लेषित केला. लक्षात घ्या, युरिया जो आपण खत म्हणून वापरतो हा या जर्मन शास्त्रज्ञ ओहलर यांनी केलेला आहे. याचा शोध किंवा यांनी विश्लेषित केला. तेव्हापासून असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय संयुगे तयार करायला गेली. म्हणजे असेंद्रिय संयुगापासून सेंद्रिय संयुगे तयार केली गेली आणि या सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन हेच मुख्य घटक होतं. आणि म्हणून सेंद्रिय रसायनशास्त्रास कार्बनी संयुगाचे शास्त्र म्हटले जाते. याला फक्त अपवाद आहेत. काही कार्बनी असेंद्रिय संयुगे आहेत. मग याच्यामध्ये कोणती कार्बनी असेंद्रिय संयुगे आहेत, तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार, बायकार्बोनेट क्षार ही असेंद्रिय संयुगे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता कार्बनविषयी थोडी माहिती घेतली आपण. आता संयुगे याविषयी माहिती घेत असताना काही संयुगे आयनिक संयुगे आहेत तर काही संयुगे सहसंयोज संयुगे आहेत. आणि याच्यापासून जे बंधन म्हणजे संयुगे निर्माण होतात त्यावेळी हे जे संयुगे निर्माण होत असताना जे बंध निर्माण होतात ते दोन प्रकारचे बंध आहेत. एक आयनिक बंध आणि दुसरा जो आहे तो सहसंयोज बंध. विद्यार्थी मित्रांनो, आयनिक संयुगे म्हणजे काय, तर धन आयन आणि ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणारे जे संयुग आहे त्याला आयनिक संयुगे म्हणतात. मग आयनिक संयुगाचे गुणधर्म कोणते आहेत? आयनिक संयुगाचे गुणधर्म, तर या आयनिक संयुगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो. दुसरं, स्थायू स्वरूपातील जे संयुगे आहेत ती विद्युतदृष्ट्या उदासीन असतात, पण वितळलेल्या द्रावण स्थितीत असलेली जी संयुगे आहेत ती म्हणजे वितळलेल्या स्थितीत द्रावणाच्या स्थितीत असलेली जी संयुगे आहेत ती संयुगे विद्युतवाहक असतात. याचं महत्त्वाचं उदाहरण, याचं एक म्हणजे मीठ जे आहे स्थायू स्वरूपामध्ये त्याच्यातून विद्युतधारा वाहत नाही, परंतु मिठाचं द्रावण जर घेतलं तर ते विद्युत वाहक असतं. आता आपण एक तक्ता पाहणार आहोत. या तक्त्यामध्ये संयुगे दिलेले आहेत, त्याचे द्रवणांक दिलेले आहेत आणि उत्कलनांक दिलेले आहेत. आता या तक्त्यामध्ये मिथेन CH4 याचा द्रवणांक दिलेला आहे ऋण 183, उत्कलनांक त्याचा आहे ऋण 162. इथेनॉलचं रेणुसूत्र आहे C2H5OH.
याचा द्रवणांक आहे -117. उत्कलनांक आहे 78 अंश सेल्सिअस. क्लोरोफॉर्म. आता क्लोरोफॉर्म म्हणजे CH4Cl3 याचा द्रवणांक आहे -64 अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक आहे 61 अंश सेल्सिअस. ॲसेटिक आम्ल ज्याचं रेणुसूत्र आहे CH3COOH याचा द्रवणांक आहे 17 अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक आहे 118 अंश सेल्सिअस. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ही जी संयुगे दिलेली आहेत या संयुगाचं निरीक्षण केलं तर याचे उत्कलनांक हे 300 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहेत आणि याच्यामध्ये या कार्बनी संयुगांमध्ये आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण आहे, कमी असतं. लक्षात घ्या. मग आता याचा विचार करत असताना कार्बनी संयुगाचे गुणधर्म कोणते आहेत याचा विचार करू. तर आत्ताच आपण पाहिलं की मागील तक्त्यामध्ये जे पाहिलं त्यावरून आपणाला असं सांगता येतं की कार्बनी संयुगाचा उत्कलनांक व द्रवणांक हा अतिशय कमी आहे किंवा कमी असतो. दुसरा गुणधर्म असा आहे, कार्बनी संयुगे उष्णता आणि विद्युत दुर्वाहक असतात. तिसरा गुणधर्म असा आहे, कार्बनी संयुगातील आयनिक बंधाच्या अभावामुळे आयनांची निर्मिती होत नाही. लक्षात घ्या, जे आयनिक बंध असतात त्यांच्यामध्ये आयनांची निर्मिती होते, परंतु कार्बनी संयुगामध्ये आयनांची निर्मिती होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही आता लक्षात ठेवला पाहिजे. आता सांगा पाहू, तुम्हाला काय माहिती आहे सांगा पाहू. तर रासायनिक बंध म्हणजे काय? तर रासायनिक बंध म्हणजे काय तर रेणूंमधील किंवा स्फटिकांमधील अणूंना सर्वात जास्त आकर्षण बलामुळे एकत्र पकडून ठेवणे म्हणजे रासायनिक बंध होय. म्हणजे एखादी वस्तू आहे, ती वस्तू ही रेणूंमधील किंवा त्या स्फटिकांमधील अणूंना एकमेकांमध्ये आकर्षण बल असतं आणि या आकर्षण बलामुळे ती एकत्र बद्ध राहते आणि हे जे बद्ध ठेवण्याचं काम जे करतात ते बंध म्हणजे त्यांना आपण बंध म्हणतो आणि हा रासायनिक बंध. दुसरा या ठिकाणी मला सांगा, मूलद्रव्याचा एक अणू जितके रासायनिक बंध तयार करतो त्या संख्येला काय म्हणतात? कारण रासायनिक बंध निर्माण झाल्याशिवाय संयुगे निर्माण होणार नाहीत. आणि मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं, एक अणू जितके रासायनिक बंध तयार करतो त्यास शृंखला म्हणतात व यातून मोठे रेणू तयार होतात, याला शृंखला बंधन शक्ती असं म्हणतात. लक्षात घ्या, कार्बनमध्ये शृंखला बंधन शक्ती ही मोठी आहे आणि म्हणून कार्बन ही एक देणगी आहे असंही म्हणता येतं आपणाला. रासायनिक बंधाचे दोन महत्त्वाचे प्रकार कोणते बघा. तर पहिला आहे आयनिक बंध. बघा, आयनिक बंध हा पहिला, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. आकृतीमध्ये पहा, इथं आकृती तुम्हाला दिसते, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, सोडियम आणि क्लोरीन, सोडियमचं आणि क्लोरीनचं, आणि याच्यापासून सोडियम क्लोराईड जे तयार होत असतं यामध्ये आयनांची देवाणघेवाण होत असते आणि म्हणून इथं सोडियम क्लोराईड तयार होत असतं. म्हणजेच काय होतं तर यामध्ये सोडियम हा काय करतो तर एक इलेक्ट्रॉन देत जातो आणि तो अधिक धन होतो आणि क्लोरीन हा इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याच्यामुळे तो ऋण होतो. दुसरा प्रकार आहे तो सहसंयोज बंध. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सहसंयोज बंध म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, इलेक्ट्रॉनचं संधान होतं. इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही तर ते इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असते, संधान होत असतं. आता कार्बनचे बंध तयार होण्याची पार्श्वभूमी काय आहे याचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासायचा आहे.
आता या आकृतीमध्ये तुम्हाला कार्बन अणू, कार्बन आणि त्याचा अणुअंक 6 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला माहीतच आहे. 2 पहिल्या कक्षेमध्ये, 2 दुसऱ्या कक्षेमध्ये, 4 त्याची संयुजा 4 आहे. आपण पाहत आलो, माहिती घेतली याच्या अगोदर. आता त्याचा नजीकचा राजवायू 2 आहे. नजीकचा म्हणजे जर आपण आवर्त सारणीचा जर विचार केला, आवर्त सारणी पाहिली तर त्याच्यामध्ये हेलियम याचा अणुअंक 2 आहे. तो कार्बनच्या जवळ आहे. आणि दुसरं मूलद्रव्य आहे निऑन, जे राजवायू आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,8, म्हणजे त्याचा अणुअंक आहे 10. मग राजवायू कशाला म्हणायचं, तर त्याच्या म्हणजे ज्या अणूचं जे बाह्यतम कक्षा आहेत, इलेक्ट्रॉन जे आहेत, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन जे असतात त्या संपृक्त असतात, कक्षा संपृक्त झालेल्या असतात आणि ते अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, राजवायू असं म्हणतो. तर इथं हेलियम दिलेलं आहे, हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे. दुसरं कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, याचा अगोदर आपण अभ्यास केला. निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. पहिल्या कक्षेमध्ये के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि या बाह्य कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. ही कक्षा, बाह्य कक्षा पूर्ण आहे म्हणून ही इतर त्याला आपण राजवायू म्हणतो. हेलियमच्या मध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, ती कक्षा पूर्ण आहे म्हणून त्यालाही आपण काय म्हणतो, राजवायू म्हणतो. फक्त या ठिकाणी कार्बनची संयुजा 4 आहे, म्हणजेच कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग काय होत असतं, कोणता बंध निर्माण होतो हे आपणाला पाहायचं आहे. म्हणजे कार्बनी संयुगामधील बंध निर्मिती कोणती आहे, तो कशी बंधांची निर्मिती कशी करतो याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर ही बंध निर्मिती होत असताना एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी असे इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठून स्थैर्य प्राप्त करणे. म्हणजे आपणाला कार्बनचा जर विचार केला तर कार्बन हा एकतर हेलियमशी संधान साधणार आहे किंवा तो निऑनशी, कारण हे दोन्ही काय आहेत, राजवायू आहेत. तर आपण कार्बन संयुजा कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे राजवायू स्वरूपण गाठण्याकरता त्याच्याजवळ कोणते पर्याय आहेत, तर ते 3 पर्याय करणार आहोत. तर पहिला जो आपण पाहिला त्याचा विस्तृतपणे इथं अभ्यास करू आपण, की संयुजा कवचातील 4 इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूचे स्वरूपण गाठणे. आता याला हे शक्य होतं का पाहू आपण. तर हायड्रोजन हे आता आपण स्क्रीनवर पाहतोय. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हे जी मूलद्रव्ये आहेत ही आवर्त सारणीतील क्रमाने येणारी मूलद्रव्ये या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्या. आता यांचा अणुक्रमांक जर पाहिला आपण तर त्याचे अणुक्रमांक कोणते आहेत, तर हायड्रोजनचा अणुक्रमांक आहे 1, हेलियमचा 2, लिथियमचा आहे 3, बेरिलियमचा आहे 4, इथं बोरॉन आहे त्याचा 5, कार्बनचा अणुअंक आहे 6, तुम्हाला तो माहीत आहे, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8, फ्लोरीनचा 9 आणि निऑनचा 10. आता इथं कार्बन हा या ठिकाणी आहे तो हेलियमपर्यंत जाणार आहे. आता हेलियमपर्यंत जात असताना तो प्रत्येक इलेक्ट्रॉन या ठिकाणी कार्बनपासून बोरॉन किंवा बोरॉनपासून बेरिलियमपर्यंत जात असताना तो इलेक्ट्रॉन गमावणार आहे आणि इलेक्ट्रॉन गमावत असताना त्याच्यावरील प्रभार वाढणार आहे. बघा आता कार्बन या ठिकाणी आहे, तुम्हाला जो हा कार्बन दिसतो तो या ठिकाणी आहे, तो बोरॉनपर्यंत जाणार आहे. आता बोरॉनपर्यंत जात असताना काय होणार आहे, तर तो एक इलेक्ट्रॉन स्वीकारणार आहे, घेणार आहे, त्याच्यामुळे त्याचा प्रभार हा धन होणार आहे.
पुन्हा कार्बन हा इथून बेरियमपर्यंत जातोय, म्हणजेच दुसऱ्या ठिकाणी तो जात असताना काय होणार आहे, बेरिलियम जवळ जाणार आहे. त्यावेळी तो C2 धन एवढा प्रभार घेणार आहे. त्याचप्रमाणे तो पुढं बेरियमपासून पुढं लिथियमपर्यंत जाताना C3 धन प्रभार घेणार आहे. त्याच्या पुढे जात असताना हेलियमपर्यंत जात असताना तो किती प्रभार घेतो, तर 4 धन प्रभार घेतो. तर पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम अवघड होते. लक्षात घ्या, धन प्रभार वाढतोय, इलेक्ट्रॉन गमावतोय, पण ऊर्जा जास्त लागते, त्यामुळे हे काम अवघड होतं. त्यामुळे अंतिम तयार होणाऱ्या C4 धन आयनाला राजवायू स्वरूपण असून सुद्धा त्याच्या लहान आकारमानामुळे निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थायी ठरतो. म्हणजे आकार त्याचा लहान होतो आणि उच्च प्रभार निर्माण होतो, त्यामुळे तो अस्थायी ठरतो आणि म्हणून कार्बन हा मार्ग स्वीकारत नाही. आता दुसरा मार्ग, तर संयोजक कवचात एकामागून एक 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून, म्हणजे मगाच्या भागामध्ये अगोदर पाहिला आपण 4 इलेक्ट्रॉन गमावतो, दुसऱ्या भागामध्ये आता 4 इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि स्वीकारून निऑन ह्या राजवायूचं स्वरूपण गाठणे त्याला शक्य आहे का, तो स्वीकारतो का, हे आपण इथं पाहू. तर मगाशी जसं पाहिलं आपण, हे आवर्त सारणीमधील ही जी मूलद्रव्ये आहेत त्याचे मूलद्रव्ये दिलेले आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. याचे अणुअंक खाली दिलेले आहेत. आता इथं तो कार्बनपासून निऑनपर्यंत जाणार आहे. आता कार्बनपासून निऑनपर्यंत जात असताना तो काय करणार आहे, तर इलेक्ट्रॉन स्वीकारतो. आता इलेक्ट्रॉन स्वीकारत असताना कार्बनवरील अणुप्रभार हा ऋणप्रभार, म्हणजे ऋणप्रभार वाढत जाणार आहे. तो कसा वाढतो, तर कार्बनपासून तो, बघा आकृतीमध्ये इथं कार्बन आहे, कार्बनपासून तो एक घर पुढे जातोय. म्हणजे कार्बनपासून तो नायट्रोजनपर्यंत जात असताना त्याच्यावरचा प्रभार ऋणप्रभार वाढतो, म्हणून एक प्रभार होतो कार्बनचा. अशा पद्धतीने पुढे गेला, कार्बनपासून नायट्रोजनपर्यंत गेला, ऋणप्रभार आला. कार्बनपासून ऑक्सिजनपर्यंत गेला की 2 ऋणप्रभार येतात. अशा पद्धतीने तो एकूण प्रभार किती, निऑनपर्यंत जात असताना त्याला 4 ऋणप्रभार होतात आणि हा त्याच्यावरती मात करण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉन स्वीकारता येत नाहीत. लक्षात घ्या की पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे हे काम अवघड होतं आणि अंतिम तयार होणारा जो आत्ता आपण पाहिला की C4 इथं निऑनपर्यंत जात असताना C4 ऋण हा प्रभार त्याच्यामध्ये प्राप्त होतो आणि हा लहान आकारमानामुळे, म्हणजे या ठिकाणी त्याचा आकारमान लहान होतो आणि उच्च प्रभार त्याच्यावरती निर्माण होतो, त्यामुळे तो अस्थायी ठरतो. म्हणून कार्बन हा अणुमार्ग घेत. कार्बन हा अणू बंध निर्मिती करताना 2 पर्याय स्वीकारत नाही आणि मग उरतो कोणता, तर तिसरा पर्याय. संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनांचे इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉन बरोबर संधान करून निऑनचे स्वरूपण गाठणे. म्हणजेच इलेक्ट्रॉन, म्हणजे कार्बन हा इलेक्ट्रॉन गमावतही नाही आणि इलेक्ट्रॉन घेतही नाही. म्हणजेच काय, तर हेलियमचेही इलेक्ट्रॉन संधान किंवा स्वरूपण गाठत नाही किंवा निऑनचेही गाठत नाही आणि म्हणून मग तो काय करतो, तर संधान साधण्याचा प्रयत्न करतो. मग संधान म्हणजे काय, तर भागीदारी किंवा शेअरिंग. इथं काय होत असतं, तर इलेक्ट्रॉनचं
शेअरिंग होतं किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. म्हणजेच थोडक्यात दोन अणू एकमेकांबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनचे संधान करतात. दोन्ही अणूंच्या संयुजा कवचाचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात. म्हणजेच काय होतं बघा की इथं आपण एक रचनासूत्र पाहत आहे ते मिथेनचं आहे. त्याच्यामध्ये मध्यभागी हा कार्बन आहे. कार्बनचा जो बाह्य कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते 4 आहेत. 1 2 3 आणि 4. मग हा संधान कोणाशी साधतो तर हायड्रोजनच्या 4 अणूंशी. मग इथं सुद्धा बघा कार्बन याचा 1 इलेक्ट्रॉन आहे आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. इथं काय करतात शेअरिंग होते किंवा संधान साधलं जातं. यामध्ये सुद्धा इथं शेअरिंग होतं किंवा संधान साधलं जातं. इथंही शेअरिंग होत असतं आणि याही ठिकाणी शेअरिंग होत असतं. म्हणजेच या ठिकाणी कार्बन हा हायड्रोजनच्या अणूंच्या इलेक्ट्रॉनशी संधान साधतो आणि त्याच्यामुळे तो काय होत असतो स्थायित्व प्राप्त होतं. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू स्वरूपण गाठतो व कोणत्याच अणूंवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होत नाही. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रभार निर्माण होत नाही कारण अणूंची देवाणघेवाण होत नाही आणि विद्युत प्रभार निर्माण होत नाही. म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या काय होतो उदासीन होतो आणि त्यामुळे अणूला स्थायित्व प्राप्त होते. आणि म्हणून कार्बनचा अणू हा राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी हा संधान किंवा मार्ग देवाणघेवाण न करता शेअरिंग म्हणजे संधान हा मार्ग स्वीकारतो. आता आपण एक उदाहरणच पाहू. हा हायड्रोजनचा अणू आहे. इथं हायड्रोजनचा केंद्रक आहे, अणूचं केंद्रक आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. पुन्हा आपण या ठिकाणी हायड्रोजनचा दुसरा अणू घेतलेला आहे आणि त्याचं केंद्रक आहे. आता याचं शेअरिंग कसं होतं तर यामध्ये आपण शेअरिंग होत असताना इथं पहा हे दोन अणूंचं शेअरिंग होते, संधान साधलं जातं. दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि हायड्रोजनचा रेणू तयार होत असतो. इथं बघा हे जे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी इथं शेअरिंग होत असतं. म्हणजेच तिथं बंध तयार होतो, तो सहसंयुज बंध असतो. मग सहसंयुज बंध म्हणजे काय तर दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. आणि म्हणून हायड्रोजनचा रेणू हा सहसंयुज बंधनामधून तयार झालेला असा रेणू आहे. सहसंयुज बंध म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपण सहसंयुज बंधाचं रेखाटन कसं करायचं, आकृतीच्या साहाय्याने ते दाखवायचं कसं याचा अभ्यास इथं करणार आहोत. तर इलेक्ट्रॉन ठिपका संरचना किंवा रेषा संरचना याच्या माध्यमामधून आपण हा बंध दाखवणार आहोत. म्हणजेच काय तर अणूच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात. दुसरा मुद्दा असा एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञाभोवती वर्तुळे एकमेकांना छेदतात असे दाखवले जाते. म्हणजेच कसं पहा की आपण इथं कार्बन म्हणजे इथं कार्बन आणि हायड्रोजन याचं जे मिथेन आहे CH4 याचं आपणाला रेखाटन कसं करायचं, रचनासूत्र कसं दाखवायचं आहे हे आपण इथं दाखवलेलं आहे. म्हणजेच कार्बनचा या ठिकाणी एक अणू आहे. या कार्बनच्या 4 अणूंबरोबर बरोबर केलेले जे सहसंयुज बंध आहे या ठिकाणी दाखवण्यासाठी आपण फुलीने या पद्धतीने अशी फुली दाखवली जाते किंवा या पद्धतीने अशी ठिपका दाखवली जाते.
ठिपक्याच्या सहाय्याने दर्शवले जातात, रेखाटन. किंवा यामध्ये आपण दुसरा मुद्दा असा आहे की एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला जो सहसंयोज बंध आहे हा दर्शवायचा असेल तर दोन्ही अणूंच्या संज्ञाभोवती वर्तुळे एकमेकांना छेदतात असे दाखवले जाते. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचा हा एक अणू आहे, त्याच्या अंतर्भागामध्ये इथं एक इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे, हे केंद्रक आहे, हे इलेक्ट्रॉन दाखवलेलं आहे. हा हायड्रोजनचा एक अणू आहे, त्याचं हे केंद्रक आहे, इथं दुसरा अणू दाखवलेला आहे. आणि याच्यापासून यांची जे सहसंयोज बंध तयार होतो ते हा H2 म्हणजे हायड्रोजनचा रेणू तयार होतो. तो आपणाला अशा पद्धतीने वर्तुळाच्या साहाय्याने दाखवला जातो. इथं आपण ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवला जातो. यामध्ये अशा पद्धतीने छेदणाऱ्या वर्तुळांचा परस्पर व्यापन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन ठिपका किंवा फुलीच्या साहाय्याने दर्शवतात. यालाच ठिपका संरचना. कोणती रचना म्हणायची? जी फुलीच्या साहाय्याने किंवा ठिपक्याच्या साहाय्याने दाखवलेली आहे त्या संरचनेला ठिपका संरचना असं म्हणायचं. हे लक्षात घ्या, कारण आपणाला एखादा अणू असेल, एखाद्या रेणूची जी संरचना आहे ती आपणाला ठिपक्याच्या साहाय्याने किंवा दुसरा जो आपण या ठिकाणी भाग पाहणार आहोत, म्हणजेच दुसरा भाग या ठिकाणी असा आपण पाहणार आहोत की रेषा संरचना. या ठिपक्याच्या साहाय्याने आणि रेषा रचना सूत्राच्या साहाय्याने, रेषा संरचनेच्या साहाय्याने सुद्धा आपणाला हे सहसंयोज बंध दाखवता येतं. म्हणजेच इथं संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयोज बंध होय. संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे दोन इलेक्ट्रॉन एकत्र दाखवले जातात. पुढच्या भागामध्ये ते एक सहसंयोज बंध होतो. आणि दोन अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयोज बंध दर्शवले जाते. याला रेषा रचना सूत्र म्हणतात. आता यामध्ये बघा, रेणूंची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना किंवा रेषा संरचना व बंधांचे प्रकार यामध्ये आपण पाहायचं. आत्ताच आपण एखादा सहसंयोज बंध जो आहे तो रेखाटायचा कसा, आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा कसा, त्याच्यामध्ये असलेलं सहसंयोज बंध जे आहे हा सहसंयोज बंध कसा दर्शवायचा हे आकृतीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. याच्यासाठी आपण हायड्रोजनच्या रेणूचा जर विचार केला, म्हणजेच हायड्रोजनचा रेणू कसा तयार होत असतो, तर हायड्रोजन याचा अणुअंक आहे 1 आणि पहिली जी कक्षा आहे के कवच त्याला आपण म्हणतो, त्या के कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 1. आता हायड्रोजनला म्हणजे हायड्रोजन जवळचा असलेला जो आवर्त सारणीमध्ये असलेले जे मूलद्रव्य आहे हे हेलियम आहे. आणि हा हेलियम हा राजवायू आहे. हायड्रोजनला हेलियमचे संधान गाठण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. लक्षात घ्या, याचं कारण असं की हेलियम याचा अणुअंक आहे 2, त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून हायड्रोजनला हेलियमचे संधान गाठण्याकरता एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि यामध्ये 2 हायड्रोजन अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांशी संधान करतात व हायड्रोजनचा रेणू तयार होत असतो. म्हणजे आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, इथं आकृतीमध्ये आपण आता पाहणार आहोत की हायड्रोजनचा एक या ठिकाणी अणू दाखवलेला आहे. हायड्रोजनचं केंद्रक आहे, अणूचं केंद्रक आहे आणि इथं यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनचा हा दुसरा अणू आहे, त्याचं हे केंद्रक आहे आणि पहिल्या कक्षेमध्ये फिरणारा हा एक इलेक्ट्रॉन आहे. या दोन्हींचं संधान होतं म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि आपणाला अशा पद्धतीने इथं हायड्रोजनचा रेणू तयार होत असतो. हा इथं जो तयार होतो हा सहसंयोज बंध आहे. हा या ठिकाणी आपल्याला सहसंयोज बंध दाखवता येतो. आणि हायड्रोजन इथं लक्षात घ्या की हायड्रोजनचा हा एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्या हायड्रोजनच्या अणूचा हा एक इलेक्ट्रॉन आणि इथं सहसंयोज बंध तयार होतो. म्हणून ही आपण ठिपक्याच्या सहाय्याने ही रचना दाखवता येते. दुसरा आपण
रेषा संरचना म्हणजे हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन याच्यामध्ये जो बंध आहे तो रेषेच्या सहाय्याने दाखवला जातो आणि म्हणून त्याला आपण यामध्ये हा एकेरी बंध आहे. म्हणजे दोन एकेरी बंध निर्माण होत असताना हायड्रोजनच्या एका जोडीची इलेक्ट्रॉनच्या दोन हायड्रोजनच्या अणूमध्ये एका इलेक्ट्रॉनच्या जोडीची काय होत असते भागीदारी होते, संधान होतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो एकेरी बंध. एकेरी बंध. दुसऱ्या या ठिकाणी दुहेरी बंध. म्हणजे जसा एकेरी बंध आहे तसाच दुहेरी बंध. त्याच्यासाठी आपण ऑक्सिजन रेणू कसा तयार होतो म्हणजे ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये विचार केला तर ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. त्याच्यामध्ये त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये विचार केला तर पहिल्या कक्षेमध्ये किंवा के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये एल ही कक्षा आपण त्याला म्हणतो कवच म्हणतो त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बंध निर्माण होत असताना इथं हायड्रोजनचा हा एक अणू आहे, ऑक्सिजनचा हा एक अणू आहे, दुसऱ्या ऑक्सिजनचा हा अणू घेतलेला आहे आपण आणि या दोन अणूमध्ये बघा ऑक्सिजन जो आहे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून या ठिकाणी हा पहिला अणू आहे ऑक्सिजनचा आणि हा दुसरा अणू आहे. आपण हे दोन्ही अणू जे आहेत हे वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेले आहेत आणि इथं जी भागीदारी होती बघा इथं भागीदारी होत असते आणि इथं जो बंध निर्माण होतो हा दुहेरी बंध आहे. इथं लक्षात घ्या की बाह्यतम कक्षेमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत. या दुसऱ्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग याला अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन लागतात आणि इथं संधान किंवा शेअरिंग होतं, भागीदारी होते या अणूची आणि या अणूची, ऑक्सिजनच्याच अणूंची इथं भागीदारी होते आणि या बाह्यतम कक्षेमध्ये इथंही 8 इलेक्ट्रॉन आणि याही ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन असे मिळून म्हणजे इथं ऑक्सिजनचा रेणू यामध्ये तयार होत असतो. मग हेच आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण रेषा संरचना या पद्धतीने दाखवू शकतो. इथं हा ऑक्सिजन आहे याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन इथं दाखवलेले आहेत, इथं 2 आणि 2 झाले 4 बरोबर आणि इथं 2 आणि 2 झाले 4. आता याची कक्षा पूर्ण होण्यासाठी याला 8 इलेक्ट्रॉन लागतात. मग या पद्धतीने इथं दुहेरी बंध जसा इथं बंध दाखवलेला आहे 2 हा इलेक्ट्रॉनचा एक म्हणजे इथं जसे आपण टिपक्यांच्या सहाय्याने दाखवतो हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे एका रेषेच्या सहाय्याने दाखवले आणि हे 2 इलेक्ट्रॉन हे एका रेषेच्या सहाय्याने अशा पद्धतीने दुहेरी बंध हा ठिपक्याच्या सहाय्याने आपल्याला दाखवता येतो. ही रेषा संरचना झाली आणि दुसरा या ठिकाणी हाच आपण बंध जो आहे तो इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेच्या सहाय्याने दाखवता येतो आणि इथं अशा पद्धतीने दुहेरी बंध निर्माण होतो. आता तिहेरी बंध, एकेरी बंधाची माहिती घेतली, दुहेरी बंधाची माहिती घेतली. आता तिहेरी बंधाचा जर विचार केला तर या ठिकाणी नायट्रोजनचा जर विचार केला तर नायट्रोजनचा अणुअंक आहे 7. यामध्ये त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 5, पहिल्या कक्षेमध्ये 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. याची अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी याला 3 इलेक्ट्रॉनची गरज भासते आणि म्हणून तो आपल्याच अणूच्या म्हणजे नायट्रोजनचा अणू हा दुसऱ्या नायट्रोजनच्या अणूशी काय करतो भागीदारी करतो, संधान, इलेक्ट्रॉनची भागीदारी किंवा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं त्यालाच आपण संधान असं म्हणतो. पहिल्या कक्षेमध्ये 2, पहिला हा जो आहे तो नायट्रोजनचा अणू आहे त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 2 3 4 आणि 5 हे 5 इलेक्ट्रॉन आहेत. दुसरा अणू आहे पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि
दुसऱ्या कक्षेमध्ये हे 3, 4 आणि 5 असे इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे इथंही बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, इथंही बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. आता याची अष्टक स्थिती पूर्ण व्हायची असेल तर याला आपण इथं तिहेरी बंध निर्माण करतो आणि म्हणून अशा पद्धतीने नायट्रोजन रेणू तयार होतो. आणि हा जो नायट्रोजनचा रेणू आहे हा तिहेरी बंधनाने तयार होतो. इथं या आकृतीमध्ये आपण जे इथं पाहिलेलं आहे ही रेषा संरचना आहे. म्हणजे नायट्रोजन तिहेरी बंध तयार होतो म्हणून हा एक, ही दुसरी रेषा आणि ही तिसरी रेषा इथं दाखवली जाते. आणि उरलेले बाह्यतम कक्षेतले 2 अणू आहेत ते इकडे दाखवलेत. या अणूचे उरलेले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन इथं दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने रेषा संरचना दाखवता येते. आणि अशा पद्धतीने डॉट किंवा आपणाला इलेक्ट्रॉन ठिपका संरचना असं म्हणता येतं. हे जे 3 इलेक्ट्रॉनची जी भागीदारी होते इथं ते 3 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. उरलेले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते या बाजूला, या अणूचे उरलेले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते इथं दाखवले जातात. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आपणाला पाहता येते. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण हायड्रोजनच्या रेणूची, ऑक्सिजनच्या रेणूची किंवा नायट्रोजनच्या रेणूची संरचना पाहिली, ठिपका संरचना आणि रेषा संरचना पाहिली. आता मिथेन हे कार्बनी संयुग आहे, त्याचं रेणूसूत्र आहे CH4. याचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये मागील वर्षी केलेला आहेच. आता 10वी मधील आपल्या विज्ञान भाग 1च्या पुस्तकामध्ये पान नंबर 112 वर मिथेनची रचना सुद्धा आपणाला विचारलेली आहे. आता मिथेन हे कार्बनी संयुग आहे, त्याचं रेणूसूत्र CH4 आहे. म्हणजे याची रचना अभ्यासत असताना आपणाला 4 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या सहाय्याने कार्बन अणू 4 सहसंयुज बंध तयार करून नजीकच्या निऑन या राजवायूचे स्वरूपण गाठतो व स्थायित्व प्राप्त करतो. म्हणजेच यामध्ये आपण इथं पहा की कार्बन हे कार्बनचं केंद्रक आहे. पहिल्या कक्षेमध्ये कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? आता कार्बन याचा अणुअंक 6 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 असतात. आता 4 असल्यामुळे दुसरी कक्षा जी आहे एल कवच किंवा त्याला आपण कक्षा म्हणतो, ही काय आहे? अपूर्ण आहे. म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण होत नाही. आणि म्हणून कार्बन जो आहे तो हायड्रोजनच्या अणूशी काय करतो? संधान साधतो. आणि मग या इथं पहा 4 हायड्रोजनचे अणू आहेत. या अणूशी तो काय करतो? बंध निर्माण करत असतो. इथं 4 बंध तयार होत असतात. हायड्रोजनचा हा अणू आपण जर पाहिला, इलेक्ट्रॉन जर म्हटलं आपण, हा हायड्रोजनचा अणू केंद्रक आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, हा कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे. आणि अशा पद्धतीनं इथं सहसंयुज बंध तयार करतो. आणि बघा आपण हे सहसंयुज बंध आपण अशा पद्धतीने सुद्धा रेषा संरचना या पद्धतीने दाखवतो. त्याचप्रमाणे ठिपका संरचनेच्या सहाय्याने सुद्धा आपणाला हे सहसंयुज बंध दाखवता येतं. म्हणजेच ही जी आकृती आहे हीच आकृती आपण या पद्धतीने इथे दाखवू शकतो. कार्बन जे आहे, कार्बनचा जो अणू आहे तो हायड्रोजनच्या 4 अणूंची इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने सहसंयुज बंध तयार करतो आणि तो स्थायित्व प्राप्त करतो. अशा पद्धतीने आपण आज काय शिकलो? तर प्रथम कार्बनची ओळख, त्याच्यानंतर कार्बनी संयुगांचे गुणधर्म पाहिले आपण, त्यानंतर कार्बनचे बंध तयार होण्याची पार्श्वभूमी, याच्यामध्ये 3 पर्याय आहेत तेही पाहिले. ते तुम्ही पुस्तकामध्ये आहे त्याचा थोडासा अभ्यास करा, त्याचं वाचन करा. सहसंयुज बंध व त्याचे प्रकार, एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध, बंध कसा होतो याचा विस्तृतपणे आपण अभ्यास केलेला आहे.